आज आपण इयत्ता 6वीमधील 5वा धडा, इतिहासचा 5वा धडा याचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. तर 5व्या धड्याचं नाव आहे विविध धर्माचे शिकवण. तर आपण एक एक प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा. त्याच्यामधला पहिला प्रश्न बघा, भारतीय संस्कृतीचा अंगभूत गुण कशाला म्हणतात? सर्वसमावेशकता किंवा सहिष्णुता. जैन धर्मातील धर्मज्ञान प्रकट करणारा धर्मग्रंथ, जैन धर्मातील धर्मज्ञान प्रकट करणारा आगमग्रंथ किंवा जिनागम. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. ज्यू धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ तोराह आहे. इस्लाम धर्माचे प्रार्थनास्थळ मशीद आहे. प्रश्न दुसरा अ, तक्ता पूर्ण करा. धर्मग्रंथ, प्रार्थनास्थळ. ज्यू धर्मांचा धर्मग्रंथ कोणता आहे? तोराह. प्रार्थनास्थळ कोणतं आहे? सिनगॉग आहे. ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ बायबल आहे आणि प्रार्थनास्थळ चर्च आहे. इस्लामांचा धर्मग्रंथ कुराण आहे आणि प्रार्थनास्थळ मशीद आहे. पारशी धर्मांचा धर्मग्रंथ अवेस्ता आहे आणि प्रार्थनास्थळ अग्यारी. प्रार्थनास्थळ म्हणजे जिथे जाऊन आपण प्रार्थना करतो याला प्रार्थनास्थळ म्हणतात. जसं हिंदू धर्माचं मंदिर असते तसं या धर्माचे वेगवेगळे प्रार्थनास्थळे आहेत. ब, प्रश्न दुसऱ्यामधला ब, तक्ता पूर्ण करा. भारतीय दर्शने व स्पष्टीकरण. बघा आता, दर्शन, सांख्य दर्शन, त्याचं स्पष्टीकरण काय आहे? विश्वाची उत्पत्ती कशी होते याचे विवेचन. योगदर्शन, चित्तशुद्धी, ध्यान आणि शारीरिक साधना यांचे विवेचन. न्यायदर्शन, तर्कशास्त्र व ज्ञान यावर आधारित. वैशेषिक दर्शन कशासाठी आहे? सृष्टीतील वस्तूंचे वर्गीकरण आणि परमाणु सिद्धांत. मीमांसा दर्शन, वेदांमधील कर्मकांडाचे विश्लेषण. वेदांत दर्शन, आत्म आणि ब्रह्म परमेश्वर यांच्या स्वरूपाचे स्पष्टीकरण. प्रश्न तिसरा बघा आता, प्रश्न तिसऱ्यामधला पहिला, आर्य सत्य. आर्य सत्य काय आहे बघा, आधी त्याची डेफिनेशन दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे मूळ शोधण्यासाठी 4 महत्त्वाचे सत्य सांगितले आहेत, ज्यांना आर्य सत्य म्हणतात. काय आहेत आर्य सत्य? गौतम बुद्धांनी जे मानवी जीवनामध्ये दुःख आहेत ते दुःख कशामुळे होतात हे शोधून काढले आहे आणि ते शोधून काढलेत कशाद्वारे? त्यांनी आर्य सत्य ज्याद्वारे शोधून काढलेत त्यांना काय म्हणतात? आर्य सत्य म्हणतात. पहिलं बघा, पहिलं आहे दुःख. मानवी जीवनात मानवी जीवन कसं आहे? दुःखमय आहे. दुःखाचे कारण. दुःखाला काहीतरी कारण असते, उदाहरणार्थ तृष्णा किंवा वासना. दुःख निवारण, दुःख झाले पण त्याचं निवारण कसं करायचं? दुःखाचे निवारण करणे शक्य आहे, बरोबर. प्रतिपद, मार्ग. दुःखाचा नाश करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. दुसरा भगवद्गीता. भगवद्गीता हा धर्मग्रंथ धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ असून तो भारताच्या भीष्म पर्वाचा एक भाग आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला हा उपदेश आहे. भगवद्गीता काय आहे? कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळी कृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश आहे. यामध्ये फलप्राप्तीची इच्छा न ठेवता आपले कर्तव्य म्हणजेच कर्म करण्याचा संदेश दिला आहे. यात ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांचे सुंदर मार्गदर्शन केले आहे. पंचशील तत्वे. आता काय आहे? पंचशील तत्वे. बौद्ध धर्मातील गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना पालनासाठी 5 नियम सांगितले आहेत. त्यांना पंचशील असे म्हणतात. 5 नियमांना पंचशील असे म्हणतात. कोणी सांगितले? गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना. अनुयायी म्हणजे त्यांच्या शिष्यांना. पहिला आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे. हिंसा म्हणजेच कोणत्याही प्राण्याला न मारणे, मारून न खाणे, त्याला अहिंसा म्हणतात. अस्तेय, चोरी न करणे. ब्रह्मचर्य, सदाचारी जीवन जगणे आणि इंद्रियावर ताबा ठेवणे. सत्य, नेहमी खरे बोलणे, असत्य न बोलणे. आणि चौथा अपरिग्रह, मादक आणि अंमली पदार्थाचे सेवन न करणे. हे आहेत गौतम बुद्धांनी सांगितलेले 5 पंचशील तत्वे. तर त्रिरत्ने.
त्रिरत्ने काय आहे बघूया आपण. जैन धर्म आणि बुद्ध धर्म या दोन्हीमध्ये त्रिरत्ने या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. जैन धर्मातील त्रिरत्ने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. सम्यक दर्शन म्हणजे योग्य श्रद्धा, सम्यक ज्ञान म्हणजे सत्यज्ञान आणि सम्यक चरित्र म्हणजे सदाचार. बौद्ध धर्मातील त्रिरत्ने बुद्ध धम्म आणि संघ. प्रश्न 4 बघूया. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. विविध धर्मातील अहिंसा, करुणा व सत्य यासारख्या मूल्यांचा समाजावर काय परिणाम होतो? पहिला परिणाम बघा, शांतता आणि सुव्यवस्था. या मूल्यामुळे समाजात हिंसाचार कमी होतो आणि शांतता व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. बंधुभाव आणि एकता, लोकांमध्ये एकमेकांबद्दल आदर, प्रेम आणि सहानुभूती वाढून सामाजिक एकता मजबूत होते. तिसरा आहे विश्वासार्हता. विश्वासार्हता म्हणजे काय? सत्याच्या आचरणामुळे व्यक्तीमधील विश्वास वाढतो, ज्यामुळे गुन्हेगारी कमी होते आणि समाज प्रगतीपथावर जातो. कोणत्याही दोन भिन्न धर्माच्या शिकवणी असलेली समानता उदाहरण सांगा. उदाहरणासहित सांगा. अहिंसेचे पालन. जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोन्ही धर्मांना अहिंसा हे परम कर्तव्य मानले जाते. कोणत्या धर्मांना? जैन आणि बौद्ध धर्मांना. दोन्ही धर्म प्राणीमात्रावर दया करण्याचा संदेश देतात. दुसरा, सदाचार आणि नैतिक जीवन. हिंदू धर्मातील यमनियम आणि बौद्ध धर्मातील पंचशील यात चोरी न करणे. हिंदू धर्मातील कोणता? यमनियम आणि बौद्ध धर्मातील पंचशील यात चोरी न करणे, सत्य बोलणे आणि पवित्र जीवन जगणे यावर समान भर दिलेला आहे. आता 5वा प्रश्न बघूया. प्रार्थना, ध्यान, धारणा, विपश्यना यामुळे मानवी समूहाला कोणते फायदे होतात? पहिला बघा आता, मानसिक शांतता व ताणतणावमुक्ती. रोजच्या ध्यानामुळे मन शांत होते. आजच्या धाकधुकीच्या जीवनातील मानसिक ताण, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मोठी मदत होते. एकाग्रता आणि कार्यक्षमता बुद्धी. एकाग्रता आणि कार्यक्षमता बुद्धी. ध्यान धारणेमुळे मानवी मनाची एकाग्रता वाढते. ध्यान केल्यामुळे काय होते? मानवी मनाची एकाग्रता वाढते. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि मोठ्यांच्या कामातील कार्यक्षमता सुधारते. सकारात्मक दृष्टिकोन. विपश्यना आणि प्रार्थनेमुळे मानवी मनात सकारात्मक विचारांचा उदय होतो. व्यक्तीमध्ये राग, द्वेष आणि अहंकार कमी होऊन संयम वाढतो. भावनिक समतोल आणि सुसंवाद. बघा, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवता आल्यामुळे कुटुंबात आणि समाजात एकमेकाशी असलेले संबंध सुधारतात. भांडणे व वादविवाद कमी होतात. आरोग्य लाभ. शारीरिक पातळीवर यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. आता या कृती आहेत जे तुम्हाला करायच्या आहेत. हा भाग विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आहे आणि गटचर्चेसाठी आहे. तुम्ही तुमच्या वहीत किंवा प्रकल्पात खालील मुद्द्याच्या आधारे लिहू शकता. विविध धर्माच्या सणाची माहिती एकत्रित करा आहे. हे बघा केलेले आहे. तुम्ही हे घेऊ शकता ह्याच्यातले. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.